मॉर्निंग. आज आपल्याला सुरू करायचं आहे नेक्स्ट टॉपिक 2.2. काल आपण 2.1 बघितलं होतं. काय होतं 2.1? व्हॉट इज मिक्सचर. येस्टरडे वी सॉ मिक्सचर. टुडे वी हॅव टू सी व्हॉट इज अ सोल्युशन. व्हॉट इज अ सोल्युशन. सो व्हॉट इज अ सोल्युशन काल आपण त्याच्यावर पण डिस्कस केलं होतं. इट इज अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 or more सबस्टन्सेस. 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त सबस्टन्स एकत्र आले तर इट बिकम्स अ सोल्युशन. 2 पार्ट असतात सोल्युशनचे. मी काल तुम्हाला सांगितलं होतं सॉल्व्हंट आणि सोल्यूट. व्हॉट इज अ सॉल्व्हंट? द वन विच डिझॉल्व्स अनदर सबस्टन्स इन इट्स सेल्फ. अँड व्हॉट इज अ सोल्यूट? विरघळणारा पदार्थ जो दुसऱ्यामध्ये विरघळतो. द सबस्टन्स विच डिझॉल्व्ड इन सॉल्व्हंट इज कॉल्ड द सोल्यूट. ठीक आहे. सो लेट अस मूव्ह अहेड. वाचतोय मी. लक्ष द्या टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 15 वर व्हॉट इज अ सोल्युशन. बिफोर गोइंग टू इट, त्याच्या आधी एक ऍक्टिव्हिटी बघितली होती आपण, ऍक्टिव्हिटी 2.2, आणि त्याचं काही कन्क्लुजन काढलं होतं आपण. ओके. त्याच्यामध्ये ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी, ग्रुप डी होतं. जुना व्हिडिओ आठवा आपला, मागचा व्हिडिओ, प्रिव्हियस व्हिडिओ, ज्याच्यामध्ये ग्रुप ए अँड ग्रुप बी गॉट अ सोल्युशन. त्याच्या मी ट्रू सोल्युशन म्हणलं होतं. त्याच्यानंतर ग्रुप सी हॅज अ सस्पेन्शन अँड ग्रुप सी गॉट अ कोलॉइडल सोल्युशन. असे 3 प्रकार आपण काल बघितले होते. त्याच्यामध्ये मागचा व्हिडिओ बघा हवं तर पुन्हा एकदा, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल. आणि त्याच्यावर आपलं पूर्ण डिस्कशन आहे की व्हॉट इज अ सोल्युशन. आणि हे जे 3 प्रकार आहेत की ओरिजिनल सोल्युशन, दॅट इज ट्रू सोल्युशन, सस्पेन्शन अँड कोलॉइडल सोल्युशन, यांच्यामध्ये काय फरक आहे. ठीक आहे. त्यापैकी होमोजिनियस कोण आहे आणि हेट्रोजिनियस कोण आहे. कुणामध्ये रेसिड्यू राहतो, कुणामध्ये रेसिड्यू राहत नाही. दॅट वी हॅव टू सी टुडे. ओके. सो आय एम रीडिंग. फोकस इन युअर टेक्स्टबुक. A solution is a homogeneous mixture of 2 or more substances. You come across various types of solutions in your daily life. For example, lemonade, soda water, etc. Lemonade म्हणजे लिंबू पाणी आपलं, लिंबू सरबत, soda water झालं, etc. They are all examples of solutions. Usually we think of a solution as a liquid that contains either a solid, liquid or a gas dissolved in it. For example, cold drink, त्याच्यामध्ये गॅस पण डिझॉल्व्ड असतो. बॉटल उघडली की असा आवाज येतो, बरोबर. नंतर त्याच्यामध्ये सॉलिड म्हणजे शुगर पण डिझॉल्व्ह झालेली असते. सो इट इज अ मिक्सचर ऑफ लिक्विड, सॉलिड अँड गॅस. हे आपण असाच विचार करतो. बट वी कॅन ऑल्सो हॅव सॉलिड सोल्युशन्स, दॅट इज अलॉईज. फक्त सॉलिडनी बनलेले पण सोल्युशन असू शकतात. म्हणजे 2 or more सॉलिड सबस्टन्सेसचं मिक्सचर, दे फॉर्म अन अलॉय. दुसरा कुठला तरी सबस्टन्स तयार होतो त्याच्यातून. अँड गेशियस सोल्युशन्स, दॅट इज एअर. एअर इज अन एक्झाम्पल ऑफ गेशियस सोल्युशन, कारण की एअर मध्ये ऑक्सिजन प्रेझेंट आहे, कार्बन डायऑक्साइड प्रेझेंट आहे, नायट्रोजन प्रेझेंट आहे. ऑल्सो अदर गॅसेस आर प्रेझेंट. अदर पॉइझनस गॅसेस आर ऑल्सो प्रेझेंट इन लेस अमाउंट. बरोबर. आपण पोल्युशन म्हणतो त्याला. सो देर इज अ कॉम्पोजिशन ऑफ each and every air component. Okay, that forms together a air solution, gaseous solution. So solutions can be solid solutions, liquid solutions, gaseous solutions. That is alloys. Liquid solution म्हणजे normal liquid water आपलं, आणि gaseous solutions मध्ये is an example of air. Solid solution alloys चे example brass. For example, brass consists of 30% zinc and 70% copper. So it forms a solid solution. Liquid solution आत्ताच एक्झाम्पल बघितलं आपण, लेमनेड, सोडा वॉटर, एक्सेट्रा. आणि एअर, इट कंटेन्स O2, N2, CO2 प्लस अदर गॅसेस. ओके, दॅट इज ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड अँड अदर गॅसेस आर ऑल्सो प्रेझेंट. कार्बन इज ऑल्सो प्रेझेंट इन एअर. ओके. So that forms a gaseous solutions. In a solution there is homogeneity at the particle level. What do you mean by homogeneity? Homogeneity म्हणजे काय सांगता येईल? व्हॉट इज होमोजिनिटी? होमोजिनिटी म्हणजे त्यांचं मिक्सिंग किती प्रमाणात झालेलं आहे, किती होमोजिनियस आहेत ते, किती एकत्र झालेत, किती एकजीव झालेले आहेत. दॅट इज द होमोजिनिटी. ओके. ॲट द पार्टिकल लेवल म्हणजे पार्टिकल्स किती एकजीव झाले आहेत ही त्यांची होमोजिनिटी दर्शवते. ओके. फॉर एक्झाम्पल, लेमनेड टेस्ट द सेम थ्रू आउट. दिस शोज दॅट particles of sugar or salt are evenly distributed in the solution. हे जे इवन डिस्ट्रीब्युशन आहे, हे जे युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन आहे, दॅट इज द होमोजिनिटी. इवनली डिस्ट्रीब्युटेड आहेत, एकजीव झालेले आहेत. सो लिंबू सरबत म्हणजे लेमनेड मध्ये आपल्याला माहिती आहे की शुगर आणि सॉल्ट हे इक्वल प्रमाणात डिझॉल्व्ह झालेले असतात. कुठेही कमी जास्त लागतं का लिंबू सरबत पिताना, की पहिला गोट पिला तर थोडं जास्त गोड लागलं आणि शेवटचा गोट पिला तर थोडं खारट लागलं, म्हणजे मीठ खाली राहिलं होतं आणि शुगरवर, असं काही होतं का? नाही. लेमनेड टेस्ट throughout the same. कशामुळे? बिकॉज ऑफ इट्स होमोजिनिटी, बिकॉज ऑफ द इवन डिस्ट्रीब्युशन ऑफ शुगर अँड सॉल्ट. दॅट इज कॉल्ड इट्स होमोजिनिटी. एक जीव झालेले आहेत इक्वली.
इवन डिस्ट्रीब्युशन, कुणालाही म्हणजे समानता, इवनली म्हणजे समानता आहे त्याच्यामध्ये, कुणालाही कमी जास्त नाही. ओके, सो त्याच्या खाली मोर टू नो नावाचा बॉक्स आहे. अलॉयज बद्दल लिहिलंय. लेट अस रीड. व्हॉट आर अलॉयज? अलॉयज आर मिक्सचर्स ऑफ टू और मोर मेटल्स or a metal and a non-metal and can be separated into their components by physical methods. Sorry, cannot be separated. म्हणून ते सोल्युशन आहे. म्हणजे काय की हे जे ब्रास आहे, इट कन्सिस्ट ऑफ 30% झिंक अँड 70% कॉपर. जर याला पुन्हा सेपरेट करायचा प्रयत्न केला, म्हणजे ब्रासला काही प्रोसेस वापरून झिंक आणि कॉपर वेगळं करायचा प्रयत्न केला, देन इट इज नॉट पॉसिबल बिकॉज इट इज फॉर्मिंग अ ट्रू सोल्युशन. ओके, अँड अ ट्रू सोल्युशन कॅनॉट बी सेपरेटेड. But still, an alloy is considered as a mixture because it shows the properties of its constituents and can have variable composition. Variable composition असतं त्याच्यामध्ये. हे व्हेरिएबल आहे ना, इक्वल थोडी नाही. 30% झिंक आणि 70% कॉपर आहे, म्हणून त्याला मिक्सचर ट्रीट केलं जातं. ठीक आहे, अँड नॉट अ सोल्युशन. फॉर एक्झाम्पल ब्रासचं एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी. ब्रास इज अ मिक्सचर ऑफ अप्रॉक्सिमेटली 30% झिंक अँड 70% कॉपर. ओके. A solution has a solvent and a solute as its components. आता हे मी कालच सांगितलंय तुम्हाला. सोल्युशन मध्ये सोल्यूट आणि सॉल्व्हंट हा काय प्रकार असतो. The component of the solution that dissolves other component in it is called the solvent. जो दुसऱ्याला स्वतःमध्ये विरघळून घेतो त्याला सॉल्व्हंट म्हणतात. The component of the solution that is dissolved in the solvent is called the solute. जो सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होतो तो सोल्यूट. ओके, इझी कॉन्सेप्ट आहे ती, कालच क्लिअर केली आपण. फॉर एक्झाम्पल इथे 4 एक्झाम्पल दिलेले आहेत. पहिला एक्झाम्पल आहे सोल्युशन ऑफ शुगर इन वॉटर दॅट इज सॉलिड इन लिक्विड. ओके, इन दिस सोल्युशन शुगर इज द सोल्यूट अँड वॉटर इज द सॉल्व्हंट. दुसऱ्या याच्यामध्ये सोल्युशन ऑफ आयोडीन इन अल्कोहॉल, ओके, नोन ॲज टिंक्चर ऑफ आयोडीन, हॅज आयोडीन सॉलिड ॲज द सोल्यूट अँड अल्कोहॉल लिक्विड ॲज द solvent. Usual cases मध्ये liquid is taken as the solvent because it is in major quantity and the solid which dissolves in it is the solute that is in a bit lower quantity. Okay. नंतर aerated drinks म्हणजे सोडा वॉटर, कोल्ड ड्रिंक झालं, आपलं कोकोकोला झालं, पेप्सी झालं, स्प्राईट झालं, आर ऑल गॅस इन लिक्विड. त्याच्यामध्ये गॅस भरलेला आहे, आवाज येतो ना फुस उघडल्यानंतर. So these contain carbon dioxide gas as a solute and water liquid as a solvent. So carbon dioxide is the gas present in it. It is acting as a solute and water is the solvent. Okay. And the last example is of air. Air is a homogeneous mixture of number of gases. Its two main constituents are oxygen 21% and nitrogen 78%. Oxygen is 21% and nitrogen is 78%. The other gases are present in small quantities. हे जे अदर गॅस आहे म्हणजे कार्बन डायऑक्साईड झालं आणि अदर इतर जे गॅसेस असतील दे आर प्रेझेंट इन लोअर क्वांटिटीज. ओके, 0.1 0.2% असे ते प्रेझेंट असतात. सो ह्याच्यावरनं आता आपल्याला प्रॉपर्टीज डिसाईड करायचे आहेत सोल्युशनचे. जी आपण ऍक्टिव्हिटी काल केली होती, ऍक्टिव्हिटी 2.2 काय होती थोडक्यात सांगतो पुन्हा एकदा. एका क्लासचे 4 ग्रुप केलेले आहेत, ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी, ग्रुप डी. ग्रुप ए आणि ग्रुप बी ला कॉपर सल्फेट दिले, त्यातलं ग्रुप ए ला थोडेच क्रिस्टल्स दिलेत कॉपर सल्फेटचे आणि ग्रुप बी ला एक स्पून भरून दिले. आणि ग्रुप सी ला चॉक पावडर दिलेली आहे आणि ग्रुप डी ला फ्यू ड्रॉप्स ऑफ मिल्क और इंक दिलेलं आहे. आणि हे सगळ्यांना ते पाण्यामध्ये मिक्स करायचंय आणि नंतर काय टाईपचं सोल्युशन तयार होईल हे बघायचंय. ग्रुप ए आणि ग्रुप बीच्या केसमध्ये एक ट्रू सोल्युशन तयार झालेलं आहे. ते जे कॉपर सल्फेट क्रिस्टल्स आहेत ते पूर्णप्रमाणे विरघळलेले आहेत त्याच्यामध्ये. ओके, आणि एक प्रॉपर सोल्युशन त्याच्यातनं तयार झालेलं आहे. फक्त त्यात फरक एवढाच आहे की ग्रुप बी ची जी इंटेन्सिटी आहे, कलर इंटेन्सिटी, ती जास्त राहणार आहे कारण की त्यांनी एक स्पून भरून कॉपर सल्फेट घेतले होते ऍज कम्पेअर्ड टू ग्रुप ए. ग्रुप सीच्या केसमध्ये चॉक पावडर किंवा व्हीट फ्लोअर म्हणजे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ते पाण्यात टाकल्यानंतर ते पार्टिकल्स आपल्या डोळ्याला दिसत आहेत. ठीक आहे, आणि ते पार्टिकल्स जर ते सोल्युशन अनडिस्टर्ब ठेवलं तर थोड्या वेळ ते पार्टिकल्स सेटल डाऊन होतील. आणि ग्रुप डीच्या केसमध्ये मिल्क किंवा इंक ही पाण्यात मिक्स केली. सपोज मिल्कचं उदाहरण घेऊ आपण. मिल्क पाण्यात मिक्स केलंय तर ते सफेद पाणीच दिसेल, असं वाटेल हे पूर्ण मिल्कच आहे. त्याचे पार्टिकल्स तर काय फरक लक्षात येणार नाही, बट स्टील इट इज नॉट होमोजिनियस. मी काल सांगितलं होतं, इट इज नॉट अंडर द कॅटेगरी ऑफ होमोजिनियस, इट कम्स इन हेट्रोजिनियस कॅटेगरी. आता असं का हे आपल्याला त्याच्या प्रॉपर्टीज वरनं कळेल. ओके, सो लेट अस गो टू अवर फर्स्ट प्रॉपर्टीज ऑफ सोल्युशन. प्रॉपर्टीज ऑफ अ सोल्युशन. A solution is a homogeneous mixture. It is a homogeneous mixture. Okay.
The particles of a solution are smaller than 1 nanometer, that is 10 raised to minus 9 meter in diameter. Particles in a solution are smaller than 1 nanometer. 1 nanometer म्हणजे 1 into 10 raised to minus 9. 1 into 10 raised to minus 9 म्हणजेच 1 upon 10 raised to 9. ओके, 1 upon 10 raised to 9 इथं लिहितो. म्हणजे तुम्हाला कळेल आता 0.0009 वेळा आणि मग 1. ओके, सो दॅट इज इट्स. हे त्याचं डायमीटर आहे. एवढे छोटे पार्टिकल्स आहेत जे पहिल्या लेक्चरला आठवतंय का सांगितलं होतं, दे आर सो टायनी बियॉन्ड आवर इमॅजिनेशन. सो दॅट कम्स इन नॅनोमीटर्स डिरेक्टली. नॅनो टेक्नॉलॉजी मध्ये गेलं ते. ओके, सो दे कॅनॉट बी सीन बाय आवर नेकेड आईज बिकॉज ऑफ व्हेरी स्मॉल पार्टिकल साईज. दे डू नॉट स्कॅटर द बीम ऑफ लाईट पासिंग थ्रू द सोल्युशन. काल ही पण एक्सपेरिमेंट बघितली होती आपण. जे सोल्युशन, जो ग्लास ऑफ वॉटर ठेवलेला आहे त्याच्यातून साईडने जर असा टॉर्च मारला तर लाईट पास होतीये काय बघायचे. जर लाईटला स्पेस मिळाला, इफ इट इज हॅव्हिंग सम स्पेस, तर लाईट पास होऊ शकते. जर लाईटला आतमध्ये स्पेसच नाही मिळाला तर ती पास नाही होणार. स्पेस कधी मिळेल, जेव्हा पार्टिकल्स मोठे मोठे असतील. ओके, दे कॅन बी सीन बाय अवर नेकेड आईज. पण जेव्हा पार्टिकल्स कॅनॉट बी सीन बाय अवर नेकेड आईज, ते एवढं प्रॉपर मिक्सिंग झालेलं आहे, 100% मिक्सिंग झालेलं आहे की लाईटला नो स्पेस टू स्कॅटर. त्यांच्यामधनं स्कॅटर व्हायला स्पेस नाही. ओके, सो द पाथ ऑफ लाईट इज नॉट विजिबल इन अ सोल्युशन. ह्या ज्या ट्रू सोल्युशन जे आहे मेन्शन केलेलं आहे मी, ऍक्टिव्हिटी 2.2 मधलं ग्रुप ए आणि ग्रुप बी बद्दल बोलतोय फक्त आपण आता. ही जी कॅटेगरी आहे सोल्युशनची, ह्याच्यामध्ये लाईट स्कॅटर होणार नाही. देर इज नो स्पेस फॉर द लाईट टू ट्रॅव्हल. देर इज नो पाथ ऑफ लाईट इज नॉट विजिबल इन द सोल्युशन. The solute particles cannot be separated from the mixture by the process of filtration. हे जे सोल्युशन आहे कॉपर सल्फेटचं, हे जर फिल्टर पेपरने फिल्ट्रेशन ट्राय केलं तर कॉपर सल्फेट वरती राहील, खाली पाणी निघून जाईल असं होणार नाही. इट इज अ ट्रू सोल्युशन. कम्प्लीट सोल्युशन फिल्टर पेपर थ्रू पास होणार. ठीक आहे. The solute particles do not settle down when left undisturbed, that is the solution is stable. ते जर असंच ठेवलं किती तास ठेवा तर असं होणार नाहीये त्याच्यामध्ये की कॉपर सल्फेट क्रिस्टल्स खाली सेटल झालेत आणि वरती पाणी राहिलंय. दिस विल नॉट हॅपन इन दिस case, okay, because it is a true solution. So पुन्हा एकदा प्रॉपर्टीज वर लक्ष देऊया. इट इज अ होमोजेनियस मिक्सचर. पार्टिकल्स इन अ सोल्युशन आर स्मॉलर देन 1 नॅनोमीटर इन डायमीटर, that is cannot be seen by naked eyes. Path of light is not visible in a solution. Solute particles cannot be separated by filtration. Solute separate करता येत नाही. Solute particles do not settle down, that is no residue. हे शब्द आठवा कालचे, रेसिड्यू नो रेसिड्यू मी लिहिलं होतं इथे जेव्हा तो चार्ट काढला होता ऍक्टिव्हिटीचा. पुन्हा एकदा तो व्हिडिओ बघा जाऊन, लास्ट पार्ट बघा त्याच्यातला. अँड दिस सोल्युशन इज स्टेबल. इट इज अ स्टेबल सोल्युशन. तुम्ही त्याला किती हलवा काही करा, पार्टिकल्स सेपरेट होणार नाही. सो दीज वर ऑल द प्रॉपर्टीज ऑफ अ ट्रू सोल्युशन. नाउ लेट अस टॉक अबाउट कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे ठरतं कशावरून, कुणाचं किती कॉन्सन्ट्रेशन. आता कॉन्सन्ट्रेशन म्हणजे आपला फोकस, ते कॉन्सन्ट्रेशन नाही. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे त्याचं कंटेंट, किती कुठल्या पदार्थाचं किती कंटेंट मिक्सिंग होत आहे त्याला म्हणतात कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ सोल्युशन. In activity 2.2, we observed that groups A and B obtained different shades of solutions. So we understand that in a solution, the relative proportion of the solute and solvent can be varied. तेच आपण बघितलं. ग्रुप ए च्या केसमध्ये फ्यू क्रिस्टल्स ऑफ कॉपर सल्फेट होते, याचा अर्थ त्याचं प्रोपोर्शन कमी होतं. ग्रुप बी च्या केसमध्ये एक स्पून भरून कॉपर सल्फेट होतं, सो त्याचं प्रोपोर्शन जास्त होतं. सोल्यूटचं प्रमाण जास्त होतं. वॉटर तेवढंच होतं पण सोल्यूटचं प्रमाण जास्त होतं. So depending on the amount of solute present in a solution, it can be called dilute, concentrated or a saturated solution. Proportion of solute वरती ठरतं. It is depending on the amount of solute present in a solution. Solute ठरवतं की हे सोल्युशन 3 प्रकारामध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन असणार. इट कॅन बी डायल्यूट, इट कॅन बी कॉन्सन्ट्रेटेड और इट कॅन बी सॅच्युरेटेड. आता हे 3 शब्द काय आहेत हे आपल्याला समजून घ्यायचे. डायल्यूट म्हणजे सोल्यूटचं प्रमाण खूप कमी आणि सॉल्व्हंटचं प्रमाण खूप जास्त आहे. कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे सोल्यूट इज इक्विव्हॅलंट टू सॉल्व्हंट किंवा त्याच्यापेक्षा जास्त पण असू शकतो. आणि सॅच्युरेटेड म्हणजे एक अशी लेवल अटेंड झाली आहे की त्या सॉल्व्हंट मध्ये नंतर किती सोल्यूट ऍड करा त्याच्यामध्ये काही फरक दिसणार नाही, त्याच्या प्रॉपर्टीज मध्ये काही फरक दिसणार नाही. इट हॅज अटेंड द लेवल ऑफ सॅच्युरेशन. सॅच्युरेशन कशाला म्हणतो आपण, इथे बघा सॅच्युरेशन समजण्यासाठी एक ग्राफ काढलाय. सपोज दिस ग्राफ इज इन्क्रीजिंग, हा इथून असं इन्क्रीज होत चाललाय अँड सर्टन लेवल इज अटेंड, हा ह्या लेवल पर्यंत आला आणि नंतर तो स्टेबल झालाय. आडवी लाईन आहे, कम्प्लीट हॉरिझॉन्टल लाईन आहे. सो इट शोज सॅच्युरेशन. फॉर एक्झाम्पल जर द्यायचं झालं, एखाद दिवशी तुम्ही खूप अभ्यास केला,
खूप प्रचंड अभ्यास केला, एक सर्टन लेवल अशी येते की त्याच्यानंतर माइंडमध्ये ते घुसण्याची कॅपॅसिटी संपून जाते. सो दॅट इज द सॅच्युरेशन लेवल. आपण म्हणतो ना खूप सॅच्युरेशन आलंय आज, एकाच प्रकारचं काम केलं खूप जास्त. सो इट इज अ सॅच्युरेशन. ओके. सो dilute and concentrated are comparative terms. In activity 2.2, the solution obtained by group A is dilute as compared to that obtained by group B. ग्रुप ए ने जे अटेंड केलं ते डायल्यूट होतं, त्याच्यामध्ये कॉपर सल्फेट कमी प्रमाणात होतं. ग्रुप बी ने जे अटेंड केलं ते कॉन्सन्ट्रेटेड होतं, त्याच्यामध्ये कॉपर सल्फेटचं प्रमाण जास्त होतं, म्हणजे सोल्यूटचं प्रमाण जास्त होतं. ओके. नाउ कमिंग टू सॅच्युरेटेड. व्हॉट डू यू मीन बाय सॅच्युरेटेड सोल्युशन? व्हेन नो मोर सोल्यूट कॅन बी डिझॉल्व्ड इन अ सोल्युशन ॲट अ गिवन टेम्परेचर, इट इज कॉल्ड सॅच्युरेटेड सोल्युशन. नो मोर सोल्यूटची मिक्स होण्याची कॅपॅसिटी संपली, सोल्यूट डिझॉल्व्ह होणार नाही. नो मोर सोल्यूट कॅन बी डिझॉल्व्ड इन अ सोल्युशन ॲट अ गिवन टेम्परेचर, दॅट इज द सॅच्युरेटेड सोल्युशन. सोल्यूट डिझॉल्व्ह व्हायची कॅपॅसिटी संपली. ओके. सो त्याच्या संदर्भातली जी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, टेक अप्रॉक्सिमेटली 50 ml वॉटर इन 2 सेपरेट बीकर्स, ऍड सॉल्ट इन 1 beaker and sugar and or barium chloride in second with continuous stirring. When no more solute can be dissolved, heat the contents of the beaker to raise the temperature by about 5%. जेव्हा सोल्यूट डिझॉल्व्ह व्हायची कॅपॅसिटी संपून जाईल तेव्हा ते बीकर 5 डिग्रीनी त्याचं टेम्परेचर वाढवा. स्टार्ट ऍडिंग द सोल्यूट अगेन. इज द amount of salt and sugar or barium chloride that can be dissolved in water at the given temperature the same? टेम्परेचर वाढवल्यानंतर काय फरक पडतोय का त्याच्यात? At any particular temperature, a solution that has dissolved as much solute as it is capable of dissolving is said to be the saturated solution. त्याची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढंच ते डिझॉल्व्ह करणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त ते डिझॉल्व्ह करू शकत नाही. त्या सॉल्व्हंटची कॅपॅसिटी संपली आहे, सोल्यूटला डिझॉल्व्ह करून घ्यायची. ओके. इन अदर वर्ड्स, व्हेन no more solute can be dissolved in a solution at a given temperature, it is called the saturated solution. आताच सांगितलं आपण. The amount of the solute present in the saturated solution at this temperature is called its solubility. म्हणजे the ability of the solvent to dissolve the solute, that is the solubility of the solution. नीट शब्द मी पुन्हा सांगतोय. The ability of the solvent to dissolve the solute in itself is the solubility of the solution. Okay. So the amount of the solute present in the saturated solution at this temperature is called its solubility. त्याची amount, the amount of solute present in the saturated solution at this temperature is called its solubility. ठीक आहे. हे solubility, बिलिटी हा शब्द काय आला पुढे म्हणजे ability. Solubility म्हणजे त्याची ability, कॅपॅसिटी डिझॉल्व्ह करून घ्यायची. It's called its solubility of the solution. सोल्यूटला डिझॉल्व्ह करून घ्यायची ॲबिलिटी. ओके. आता मोजणार कशा? काहीतरी प्रमाण पाहिजे ना मोजण्याचं. हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ सोल्युशन कसं मोजतात? सो खाली या डिरेक्टली. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ सोल्युशन इज द अमाऊंट दॅट इज मास ऑर व्हॉल्यूम. दोन प्रकारे मोजतो, मास किंवा व्हॉल्यूमच्या केसमध्ये. मास 2 डायमेन्शनल, व्हॉल्यूम 3 डायमेन्शनल. ओके. म्हणजेच इट इज मास इज मेजर्ड इन kilograms, volume is measured in liters, that is a cubic quantity. Okay. The concentration of a solution is the amount, that is mass or volume of solute present in a given amount of solution. What do you mean by concentration? The concentration of a solution is the amount of the solute present in given amount of solution. Solution चा amount ठरलेला आहे. Concentration of solution is the amount of solute present. सोल्यूटची अमाऊंट किती प्रेझेंट आहे सोल्युशन मध्ये, दॅट गिव्स यू द कॉन्सन्ट्रेशन. पुन्हा एकदा सांगतो, सोल्यूटची अमाऊंट किती प्रेझेंट आहे सोल्युशनच्या अमाऊंट मध्ये, दॅट गिव्स यू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द एंटायर सोल्युशन अँड दॅट इज मेजर्ड बाय मास और बाय व्हॉल्यूम. ओके. सो त्याच्यावरनं 3 फॉर्म्युले तयार झालेले आहेत. आयदर मास बाय मास पर्सेंटेज मध्ये कॅल्क्युलेशन करतात त्याचं. So mass by mass percentage of a solution equals to mass of solute upon mass of solution into 100. जर by volume केलं, mass by volume percentage of a solution equals to mass of solute upon volume of solution into 100. आणि थर्ड केस मध्ये directly volume by volume. So volume by volume percentage of a solution equals to volume of solute upon volume of solution into 100. into 100 का करतोय आपण? कारण की आपण पर्सेंटेज मध्ये कॅल्क्युलेशन करतोय. ओके. म्हणून ते into 100 केलेलं आहे.
सो प्रत्येक वेळेस एक लक्षात घ्या की सोल्यूट इज इन न्यूमरेटर अँड सोल्युशन इज इन डिनॉमिनेटर. मग ते मास असेल, व्हॉल्यूम असेल. ओके, mass of solute upon mass of solution, mass of solute upon volume of solution, and volume of solute upon volume of solution. Solute comes in numerator, solution comes in denominator. हे तीन फॉर्म्युले त्याच्यावर बेस्ड न्यूमरिकल्स पण आहेत. त्यांनी टेक्स्टबुक मध्ये एक एक्झाम्पल दिलंय. लुक ॲट दिस, इट इज अ सॉल्व्ड एक्झाम्पल. हे तुम्हाला होमवर्क साठी लिहायचं आहे नोटबुक मध्ये. ओके, पुन्हा एकदा सांगतो, होमवर्क साठी कॉपी करायचं आहे नोटबुक मध्ये. इझी एक्झाम्पल आहे, वाचून घेऊयात. A solution contains 40 gram of common salt in 320 gram of water. आता ग्रॅम मध्ये म्हणजे मास मध्ये कॅल्क्युलेशन आहे सगळं. ओके, सो 320 ग्रॅम पाणी आहे आणि 40 ग्रॅम कॉमन सॉल्ट आहे. आता हे 320 ग्रॅम पाणी दॅट इज ट्रीटेड ॲज युअर सॉल्वंट अँड 40 ग्रॅम्स ऑफ कॉमन सॉल्ट इज ट्रीटेड ॲज युअर सोल्यूट. ओके, मग आता आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे? कॅल्क्युलेट द कॉन्सन्ट्रेशन इन टर्म्स ऑफ मास बाय मास पर्सेंटेज. मास बाय मास पर्सेंटेज फॉर्म्युला आहे आपल्याकडं, मास ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सोल्युशन इंटू 100. आता मास ऑफ सोल्युशन घेताना नुसतं पाणी नाही घ्यावं लागणार. हे पाणी म्हणजे तुमचं सॉल्वंट आहे. सोल्युशन म्हणजे काय असतं? सोल्युशन म्हणजे सोल्यूट प्लस सॉल्वंट असतं. सो मास ऑफ सोल्युशन साठी जेव्हा सबस्टिट्यूशन करायची आहे तेव्हा तुम्हाला 40 ग्रॅम आणि 320 ग्रॅमची ऍडिशन करावी लागणार आहे. तेच त्यांनी खाली दिलेलं आहे की मास ऑफ सोल्युशन इक्वल्स टू मास ऑफ सोल्यूट प्लस मास ऑफ सॉल्वंट दॅट इज 40 ग्रॅम प्लस 320 ग्रॅम्स विच इज इक्वल टू 360 ग्रॅम्स. ओके, आणि मग सबस्टिट्यूट करायचंय. मास पर्सेंटेज ऑफ अ सोल्युशन इक्वल्स टू मास ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सोल्युशन इंटू 100 दॅट इज 40 अपॉन 360 इंटू 100 दॅट इक्वल्स टू 11.1%. म्हणजे ह्या टोटल सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 11.1%. म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन काय सांगतं? अमाऊंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट. म्हणजे जर डायरेक्टली जर सांगायचं झालं तर 11.1% कॉमन सॉल्ट इज प्रेझेंट इन द सोल्युशन. जे टोटल 100% सोल्युशन आहे त्यापैकी 11.1% कॉमन सॉल्ट आहे. दॅट इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्यूट. कळलंय? क्लिअर आहे आता? ओके, सो दिस वॉज ऑल अबाउट अ ट्रू सोल्युशन आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन कसं मोजतात. इथपर्यंत येऊन थांबलो आपण. आता नेक्स्ट टॉपिक, जे ग्रुप सी चे जे होतं चॉक पावडर ज्यांना दिली होती पाण्यामध्ये मिक्स करायला, त्यांचं सोल्युशन कसं होतं? इट वॉज अ सस्पेन्शन. त्याला सस्पेन्शन नाव दिलं. व्हॉट डू यू मीन बाय सस्पेन्शन? इट इज नॉन होमोजिनियस. नॉन होमोजिनियस म्हणजे ते एकजीव होणार नाहीये. सोल्यूट आणि सॉल्वंट एकजीव होणार नाही, ते इव्हनली डिस्ट्रीब्यूट होणार नाही. देअरफॉर इट इज नॉन होमोजिनियस, म्हणजेच इट इज हेटेरोजिनियस. रिकॉल द ऍक्टिव्हिटी 2.2 ग्रुप सी. ग्रुप सी च्या केसमध्ये इट इज टर्म्ड ॲज सस्पेन्शन. वाचूयात, इझी आहे. Non-homogeneous systems like those obtained by Group C in Activity 2.2 in which solids are dispersed in liquids are called suspension. Solids are dispersed, पांगतात. Disperse म्हणजे काय? पांगणे. ओके, ते मिक्स होत नाही, ते पांगतात फक्त पाण्यामध्ये. हवं तर टाकून बघा, चॉक पावडर घ्या आणि एक ग्लास पाण्यामध्ये टाकून बघा मिक्सिंग होतंय का? नाही होणार. So a suspension is a heterogeneous mixture in which the solute particles do not dissolve but remain suspended throughout the bulk of the medium. Bulk मध्ये ते गॅदर होतात. ओके, particles of a suspension are visible to naked eye. Chalk powder तुम्हाला दिसतीये ग्लास मध्ये completely. So let us look at its properties. Properties of a suspension. Suspension is heterogeneous mixture. Particles of suspension can be seen by naked eye. Particles of suspension scatter a beam of light. ते लाईट अलाव करतील पास व्हायला, कारण की ते स्कॅटर, पूर्ण स्पेस आहे ना मध्ये. कसे आहेत ते? दे आर इन बल्क मीडियम. बल्क मीडियम मध्ये मिक्सिंग झालंय का? नाही झालेलं. मिक्सिंग न झाल्यामुळे लाईट कॅन पास थ्रू देम. लाईट हॅज अ पाथ टू पास थ्रू दॅट ग्लास. ओके, द सोल्यूट पार्टिकल्स सेटल डाऊन व्हेन सस्पेन्शन इज लेफ्ट अनडिस्टर्ब. जेव्हा तो ग्लास तुम्ही असाच ठेवाल तर ते कम्प्लीट जे सोल्यूट आहे त्याच्यातलं, जी चॉक पावडर आहे किंवा ते व्हीट फ्लोअर, गव्हाचं पीठ असेल, दॅट विल सेटल डाऊन आफ्टर सम टाइम. अँड ऑल्सो इट कॅन बी कलेक्टेड बाय द प्रोसेस ऑफ फिल्ट्रेशन. जर फिल्ट्रेशन प्रोसेस अप्लाय केली त्याला आणि जर पाणी ओतायला सुरुवात केली तर वरती फिल्टर पेपरवरती सगळी चॉक पावडर गोळा होईल आणि खाली फक्त पाणी निघून जाईल. ओके, when particles settle down the suspension breaks and it does not scatter light anymore. So जेव्हा ते पूर्ण पार्टिकल सेटल डाऊन होते, तर पार्टिकल सेटल डाऊन झाल्यानंतर काय होणार आहे? इट डज नॉट स्कॅटर लाईट थ्रू इट. डज नॉट स्कॅटर म्हणजे काय? इट विल, लाईट विल पास थ्रू इट.
नंतरच्या केसमध्ये, कारण की सगळे पार्टिकल सेटल झालेत ना खाली. ओके, सो पुन्हा एकदा प्रॉपर्टीज बघूयात आता सस्पेन्शनचा. वी आर टॉकिंग अबाउट सस्पेन्शन, दॅट इज द ग्रुप सी पार्ट ऑफ ऍक्टिव्हिटी 2.2. Non-homogeneous, that is, it is heterogeneous. Particles do not dissolve but remain suspended. Can be seen by naked eye. Scatter, beam of light passing through it. Path is visible. हा शब्द खूप महत्वाचा आहे. Path is visible म्हणजे light has a path to pass through the solution. Particles settle down like a precipitate or residue. मुद्दाम residue शब्द वापरलाय, easy word आहे समजण्यासाठी. Or it is a precipitate. जी chalk powder आहे ती precipitate सारखी settle down होणार. Particles can be separated by process of filtration. जर filtration apply केलं तर particles can be separated from it. Solute can be separated from solution. When particles settle down, suspension breaks. जेव्हा ते particles settle down होतात, suspension break. Suspension break म्हणजे solution आता pure फक्त solvent राहिलेलं आहे त्याच्यामध्ये. ओके, that is, it does not scatter light through it. It will not scatter the light through it. ठीक है? So same like this. Path of light is not visible. Okay, so this was all about suspension. सोपं आहे. सस्पेन्शनच्या प्रॉपर्टीज लक्षात आला. फरक फक्त काय लक्षात येतोय, इथे नो रेसिड्यू आहे, इथे रेसिड्यू आहे. पार्टिकल्स कॅनॉट बी सेपरेटेड बाय फिल्ट्रेशन, इथे पार्टिकल्स कॅन बी सेपरेटेड बाय फिल्ट्रेशन. इट इज अ स्टेबल सोल्युशन. पार्टिकल्स डू नॉट सेटल डाउन, इथे पार्टिकल्स सेटल डाउन. सो दिस इज अनस्टेबल सोल्युशन. That is the difference between suspension and solution. Okay, now coming to the last part. Last part is a colloidal solution, or it is called a colloid. आता लास्ट पार्ट म्हणजे कमिंग टू ग्रुप डी. तर ग्रुप डी लिहिले. ग्रुप डी कशाचा ग्रुप डी? ऍक्टिव्हिटी 2.2 चा. ऍक्टिव्हिटी 2.2 मधला ग्रुप डी. ग्रुप डी मध्ये काय दिलं होतं त्यांना? अ फ्यू ड्रॉप्स ऑफ मिल्क दॅट इज टू बी मिक्स्ड इन वॉटर. आता ते दूध पाण्यात मिक्स केल्यावर तर काही वेगळे वेगळे पार्टिकल्स लक्षात येणार नाहीयेत, बट स्टील इट इज नॉट अ सोल्युशन. इट इज नॉट अ होमोजिनियस सोल्युशन. इट कम्स इन द कॅटेगरी ऑफ हेट्रोजिनियस. लेट अस रीड असं का होतंय. द मिक्सचर ऑब्टेन्ड बाय ग्रुप डी in activity 2.2 is called a colloid or a colloidal solution. The particles of a colloid are uniformly spread throughout the solution. Uniformly spread होता है, no doubt. Due to the relatively smaller size of particles as compared to that of a suspension, the mixture appears to be a homogeneous. It appears to be homogeneous. It is not actually homogeneous. But actually a colloidal solution is heterogeneous mixture. For example, milk. For example, milk. असं का आहे नंतर लक्षात येईल आपल्याला. Because of the small size of colloidal particles, we cannot see them with naked eyes. But these particles can easily scatter a beam of visible light as observed in activity 2.2. त्यांच्यामधून beam of light pass होऊ शकते. They easily scatter a beam of visible light through them. जे सोल्युशनच्या केसमध्ये होत नाहीये. सोल्युशनच्या केसमध्ये इथं बघा लिहिलेलं आहे, path of light is not visible. त्या लाईटला पाथच मिळणार नाही. बट इन केस ऑफ दिस colloidal solution, beam of light काय म्हणतात ते? beam of visible light as observed in activity 2.2. light can pass through them. इथे चित्रामध्ये पण दाखवलंय त्यांनी. फिगर 2.3 बघ, ए आणि बी. ठीक आहे. सो बीम ऑफ लाईट या पहिल्या केसमध्ये हे ए ब्ल्यू जे दिसतंय दॅट इज ऑफ कॉपर सल्फेट. कॉपर सल्फेट मधनं लाईट पास होणार नाहीये, बट हीच जर मिल्क मधनं पास केली तर मिल्क मधून ही लाईट पास होणार आहे पुढं. That is the difference. म्हणून it comes in the category of heterogeneous. It comes in the category of heterogeneous. Okay. So because of the small size of colloidal particles, we cannot see them with naked eyes, but these particles can easily scatter a beam of visible light. This scattering of beam of light is called the Tyndall effect. ही जी experiment केली, scattering of beam of light, it was invented by a physicist called John Tyndall. Physicist होते जॉन टिंडल साहेब. त्यांनी हे एक्सपेरिमेंट करून बघितली होती. देअरफॉर त्यांच्या नावाने तो इफेक्ट दिलेला आहे. दॅट इज द टिंडल इफेक्ट, नेम्ड आफ्टर द सायंटिस्ट हु डिस्कवर्ड दिस इफेक्ट. टिंडल इफेक्ट कॅन ऑल्सो बी ऑब्झर्व्ड व्हेन अ फाइन बीम ऑफ लाईट एंटर्स अ रूम थ्रू अ स्मॉल होल. दिस हॅपन्स ड्यू टू द स्कॅटरिंग ऑफ लाईट बाय द पार्टिकल्स ऑफ डस्ट अँड स्मोक इन द एअर. कधी बघा तुम्हालाही बघायला मिळेल, छोटे छोटे रेज येतात, सनरेज, आणि त्याच्यामध्ये डस्ट पार्टिकल्स दिसतील तुम्हाला. सो व्हाय इट इज हॅपनिंग? सो एंटायर असं पूर्ण भिंतीतनं का नाही लाईट येतात तुमच्या?
छोटेसे कुठेतरी होल असेल भिंतीला, त्याच्यातनं लाईट येते आतमध्ये. वाय दिस इज हॅपनिंग? बिकॉज द बीम ऑफ लाईट कॅन स्कॅटर. ओके, इट इज अलाविंग, द डस्ट पार्टिकल्स आर अलाविंग इट टू स्कॅटर. This happens due to the scattering of light by particles of dust and smoke in the air. Coming to next page. अजून कुठे बघायला मिळतो टिंडल इफेक्ट? चित्र दिलंय बघा इथं. हे कशाचं चित्र दिसतंय? इट इज अ पिक्चर ऑफ फॉरेस्ट. फॉरेस्ट मध्ये झाडांमधून सनरेज येतात. ठीक आहे, छोट्या प्रमाणात छोटे छोटे रेज असे दिसतात फक्त आपल्याला, आणि त्याच्यामध्ये डस्ट पार्टिकल्स बघायला मिळतात. सनरेज मधनं ते डस्ट पार्टिकल्स बघायला मिळतात. दॅट इज कॉल्ड द Tyndall effect. That gap is allowing the sun ray to pass through it. It is allowing the light to scatter. Tyndall effect can be observed when sunlight passes through a canopy of a dense forest. Canopy म्हणजे छोटीशी gap. That is a canopy. In the forest, mist contains tiny droplets of water which act as particles of colloid dispersed in air. हे त्या छोट्या छोट्या ड्रॉपलेट्स मधनं स्कॅटर होतात पुढे. सो दिस वॉज ऑल अबाउट द टिंडल इफेक्ट अँड कोलॉइडल सोल्युशन. आता ज्या प्रॉपर्टीज काय आहेत लिहिल्यात मी इथे दाखवतो बोर्डवर. सेम प्रॉपर्टीज टेक्स्टबुक मध्ये पण आहेत, बोर्डवर लिहिलेलं आहे. इट इज अ हेट्रोजिनियस मिक्सचर, फॉर एक्झाम्पल मिल्क. पुन्हा एकदा सांगतो, कोलॉइडल सोल्युशन appears to be homogeneous but it is not actually homogeneous. It comes in the category of heterogeneous. Size of particles is too small to be seen by naked eyes. Naked eyes नी काय ते दिसत नाही आपल्याला. कॅन स्कॅटर, इथं कॅन शब्द आलाय, इट कॅन स्कॅटर, आणि ऍज कम्पेअर्ड टू इथं इट कॅनॉट स्कॅटर. पाथ ऑफ लाईट इज नॉट विजिबल. ठीक आहे, हा त्यांच्यामधला फरक आहे कोलॉइडल मधला आणि ट्रू सोल्युशन मधला. सो कॅन स्कॅटर बीम ऑफ लाईट पासिंग थ्रू इट, दॅट इज मेक्स पाथ विजिबल. इट मेक्स द पाथ विजिबल. हिअर पाथ ऑफ लाईट इज नॉट विजिबल. हे दोन शब्द खूप महत्वाचे. नॉट विजिबल आणि इथं मेक्स द पाथ visible. That is the difference of heterogeneous and homogeneous. Do not settle down. No residue. That is, it is stable. Obviously, पाण्यामध्ये जर दूध मिक्स केलं तर ते मिल्क खाली सेटल होतं आणि पाणी वर राहतं, असं होत नाही कधी. Okay? Cannot be separated by filtration, but by a special technique of separation called centrifugation. आता हे सेंट्रीफ्युगेशन काय, हे आपला नेक्स्ट टॉपिक जो आहे 2.3 सेपरेटिंग द मिक्सचर, सेपरेटिंग द कॉम्पोनंट्स ऑफ अ मिक्सचर, हा नेक्स्ट टॉपिक राहील आपला. त्याच्यामध्ये आपण सगळ्या फिल्ट्रेशन, सेंट्रीफ्युगेशन या प्रोसेसेस बघायच्या. प्रोसेसेस ऑफ सेपरेटिंग अ मिक्सचर हे आपण नेक्स्ट टॉपिक मध्ये बघूया. बट इथे फक्त एकच लक्षात येतं की कोलॉइडल सोल्युशन फिल्ट्रेशननी सेपरेट होत नाही, बट इट कॅन बी सेपरेटेड बाय सेंट्रीफ्युगेशन. हा एक दुसरा डिफरन्स आहे कोलॉइडल मधला आणि ट्रू सोल्युशन मधला. ट्रू सोल्युशन सेपरेट होतच नाही, काही करा सेपरेट होत नाही, बट कोलॉइडल सोल्युशन कॅन बी सेपरेटेड बाय सेंट्रीफ्युगेशन. ओके, सो या होत्या त्याच्या प्रॉपर्टीज. आता कम टू दिस पॅराग्राफ. हा लास्ट पॅराग्राफ आहे पिक्चरच्या बाजूचा. द कॉम्पोनंट्स ऑफ अ कोलॉइडल सोल्युशन, components of a colloidal solution are the dispersed phase and the dispersion medium. म्हणजेच काय, डिस्पर्स फेज, डिस्पर्स म्हणजे पांगणे. सो त्याच्यामध्ये कोणीतरी पांगलेलं आहे आणि जे मीडियम आहे त्याला म्हणणार डिस्पर्स्ड मीडियम. बट डिस्पर्स्ड फेज कोण आहे त्या सोल्युशन मध्ये? डिस्पर्स्ड फेज बघा इथे लिहितो मी. सो इथे वी आर टॉकिंग अबाउट नाउ डिस्पर्स्ड फेज अँड डिस्पर्सिंग मीडियम. इट इज द dispersing medium. So dispersed phase is your solute and dispersing medium is your solvent. Okay, and they together form your dispersed solution. मग आता काय आहे ते नेमकं पुन्हा एकदा वाचतो. The components of a colloidal solution are the dispersed phase. Components of colloidal solution dispersed phase आहेत and dispersion medium आहे. दोन प्रकारात. सोल्युशनचे दोन प्रकार कुठले असतात? दोन हे काय असतात? सोल्यूट प्लस सॉल्वंट. दे टुगेदर फॉर्म अ सोल्युशन. सोल्यूट प्लस सॉल्वंट फॉर्म सोल्युशन. तसंच कोलॉइडलच्या केसमध्ये, फक्त कोलॉइडल सोल्युशनच्या केसमध्ये, इट इज द सोल्यूट इज कॉल्ड डिस्पर्स्ड फेज अँड सॉल्वंट इज कॉल्ड डिस्पर्सिंग मीडियम. ओके, हा फरक आहे त्याच्यामध्ये. नॉर्मल सोल्युशन मध्ये आपण सोल्यूट आणि सॉल्वंट म्हणतो. कोलॉइडलच्या केसमध्ये फॉर कोलॉइडल सोल्युशन, for colloidal we say it dispersed phase and dispersing medium. Okay, so
The solute-like component or the dispersed particles in a colloid form the dispersed phase, and the component in which the dispersed phase is suspended is known as the dispersing medium. Colloids are classified according to the state, that is solid, liquid or gas, of the dispersing medium. कुणाच्या अकॉर्डिंग क्लासिफाय करतात ते डिस्पर्सिंग मीडियमचं स्टेट काय, म्हणजे सॉल्व्हंटचं स्टेट काय आहे, सॉलिड आहे, लिक्विड आहे का गॅस आहे, त्यानुसार कोलॉइड्स क्लासिफाय केले जातात. And the dispersed phase. A few common examples are given in table 2.1. हा टेबल 2.1 आहे इथे, ठीक आहे, पेज नंबर 18 वरती टेबल 2.1 आहे. कॉमन एक्झाम्पल्स ऑफ कोलॉइड्स, ज्याच्यामध्ये डिस्पर्स्ड फेज आहे म्हणजे सोल्यूट आहे, डिस्पर्सिंग मीडियम म्हणजे सॉल्व्हंट दिलेलं आहे. हे दोघांचं मिक्स करून काय टाईपचं सोल्युशन तयार होतं तो टाईप दिलेला आहे आणि त्याचे एक्झाम्पल्स दिलेत पुढे. सो आफ्टर कॉपिंग नोट्स यू हॅव टू ड्रॉ दिस टेबल इन युअर नोटबुक. हा टेबल ड्रॉ करायचा आहे आणि मग त्याच्या खाली यू हॅव टू राईट दिस क्वेश्चन के आन्सर्स मी तुम्हाला ग्रुपमध्ये पाठवून देतो, ठीक आहे. सो दिस वॉज ऑल अबाउट टॉपिक 2.2. 2.2 कव्हर केले आपण. व्हॉट इज अ सोल्युशन, सोल्युशनचे 3 प्रकार बघितले, ट्रू सोल्युशन, सस्पेन्शन अँड कोलॉइडल सोल्युशन, ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट टॉपिक मध्ये वी हॅव टू स्टार्ट 2.3, दॅट इज सेपरेटिंग द कॉम्पोनंट्स ऑफ अ मिक्सचर. वेगवेगळ्या प्रोसेसेस वापरून, जशी फिल्ट्रेशन आहे, सेंट्रिफ्युगेशन आहे, या प्रोसेस वापरून सेपरेटिंग कसं करता येतं मिक्सचर्सचं, हे आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये बघायचं. सो टुडे कॉपी ऑल द नोट्स, राईट ऑल द क्वेश्चन आन्सर्स. एका फ्लो मध्ये राहा, फ्लो पासून बाजूला होऊ नका. सेपरेट नोटबुक्स करा प्रत्येक सब्जेक्टसाठी किंवा सब्जेक्ट मधल्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी. सायन्सच्या टेस्टसाठी वेगळी टेस्ट नोटबुक करा आणि आपले रेग्युलर नोट्ससाठी नोटबुक करा, ठीक आहे. फ्लो मध्ये राहा, फ्लो तोडू नका आणि जसे व्हिडिओज येतील ते बघत राहा आणि नोट्स कॉपी करून घ्या. एका फ्लो मध्ये राहा, रिदम मध्ये राहा, म्हणजे नंतर तुम्हालाही जाऊन सोपं पडेल ते, ठीक आहे, कॅच करायला सगळं. सो वी विल मीट टुमॉरो इन नेक्स्ट लेक्चर. हॅव अ नाईस डे. बाय बाय.